इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडमध्ये आपण प्राइस इलॅस्टिसिटी म्हणजे काय पाहिलं, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडमध्ये आपण इन्कम इलॅस्टिसिटी म्हणजे काय पाहिलं आणि त्याचे 3 प्रकार पाहिले. त्यासोबत आता पाहायचे क्रॉस इलॅस्टिसिटी, जो आपला तिसरा प्रकार होता तो क्रॉस इलॅस्टिसिटी. क्रॉस इलॅस्टिसिटी ओके ऑफ डिमांड. क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय, तर त्याचं मिनिंग तुम्हाला सांगतो. इट रिफर्स टू अ चेंज इन क्वांटिटी डिमांडेड. इट रिफर्स टू अ चेंज इन क्वांटिटी डिमांडेड ऑफ द कमोडिटी टू अ चेंज इन प्राइस ऑफ अदर कमोडिटी. म्हणजे एका कमोडिटीच्या प्राइस बरोबर दुसऱ्या म्हणजे एका कमोडिटीच्या डिमांड बरोबर दुसऱ्या कमोडिटीची प्राइस जी काय होत असते, या दोघांमध्ये जो काही डिमांडमध्ये चेंजेस होत असतात याला आपण क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणतो. मीन्स याला जर एक्सप्लेन करायचं झालं, पहा याची डेफिनेशन मी अगोदर पण सांगितली होती, खूप सोपी आहे. चेंज पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड ऑफ एक्स कमोडिटी डिवाइडेड बाय पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी नाही, प्राइस ऑफ वाय कमोडिटीज. ओके, म्हणजे एक्स कमोडिटीची जर क्वांटिटी चेंज झाली असेल तर वाय कमोडिटीची प्राइस चेंज झाली होती, त्यामुळे एक्स कमोडिटीची क्वांटिटी डिमांड क्वांटिटी चेंज झालेली आहे. याला आपण म्हणतो क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. म्हणजे जसं की आपण याचं क्रॉस रिलेशन लावत असतो, म्हणजे एका वस्तूचं, जसं की आपण टी अँड कॉफी हे 2 एक्झाम्पल घेतले. आपण जर 2 एक्झाम्पल घेतले टी अँड कॉफी, तर प्राइसेस पाहूयात. ओके, प्राइस टीची 10 रुपये होती आणि याची जी पाहिजे ती आपल्याला डिमांड पाहिजे कॉफीची. ओके, कॉफीची डिमांड पाहूयात. ज्यावेळेस प्राइस टीची 10 रुपये होती त्यावेळेस 20 नंबर्स ऑफ कॉफीची डिमांड होती सपोज. ओके, आता प्राइस टीची प्राइस काय झाली, इन्क्रीज झाली. टीची प्राइस झाली 30 रुपीज. ज्यावेळेस टीची प्राइस 30 रुपीज असेल त्यावेळेस मला सांगा टीचे कस्टमर्स काय होतील, डायव्हर्ट होतील कोणाकडे, कॉफीकडे. मग याची जी क्वांटिटी पहा, कॉफीची प्राइस चेंज झालेली नाही, आपण कॉफीच्या प्राइसेसबद्दल डिस्कशन केलेलंच नाही. म्हणजेच टीची प्राइस इन्क्रीज झाल्यामुळे कॉफीची डिमांड इन्क्रीज होईल. म्हणजे याला आधी 20 घेत होते कस्टमर्स, आता इथं 50 नंबर्स डिमांड झाली ह्यांची. म्हणजे आपण याच्यामध्ये क्रॉस इलॅस्टिसिटी पाहतोय, प्राइस एकाची तर डिमांड दुसऱ्याची. म्हणजे टीची जी घेतली आपण ती प्राइस घेतली आणि कॉफीची जी घेतली आपण ती डिमांड घेतली कॅल्क्युलेशनसाठी. म्हणजे एकाची प्राइस एकाची डिमांड. आता त्याच प्रकारे आपण कॉफीची प्राइस घेऊ शकतो आणि टीची डिमांड घेऊ शकतो. यालाच तर आपण काय म्हणतो, क्रॉस इलॅस्टिसिटी. आता ह्या ज्या पहिल्या गुड्स, ह्या दोन्ही गुड्स टी अँड कॉफी ह्या सबस्टिट्यूट गुड्स आहेत. ह्या कोणत्या गुड्स आहेत, सबस्टिट्यूट गुड्स आहेत ह्या. ओके, म्हणजे कॉम्पीट गुड्स करतात, एकमेकांना कॉम्पीट करत असतात. ह्या एकतर हे नाहीतर ते, दोन्ही ॲट अ टाइम टी अँड कॉफी. ओके, काय घेणार, चहा कॉफी. जसं की तुमच्या घरी पाहुणे आल्यानंतर हा प्रश्न विचारताच तुम्ही, काय घेणार, चहा किंवा कॉफी. एखादा पाहुणा म्हणतो का चहा बी आणा कॉफी बी आणा, मी दोन्ही पितो, नाही म्हणत असं, एकच काहीतरी घेत होतो. ओके, म्हणजे ह्या दोन्ही कॉम्पीट करणाऱ्या गुड्स आहेत, म्हणून याला आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूट गुड्स और कॉम्पिटिटिव्ह गुड्स. सबस्टिट्यूट गुड्स और कॉम्पिटिटिव्ह गुड्स असे याला म्हणत असतो आपण. मग ह्या सबस्टिट्यूट गुड्सची जी याच्यामध्ये जी प्राइस आहे, इथं प्राइस काय झाली, इन्क्रीज झाली. इथं प्राइस काय झाली, इन्क्रीज झाली. तर डिमांड पण काय झाली, इथं इन्क्रीज झाली. कॉफीची डिमांड इन्क्रीज झाली. त्याच प्रमाणात जर टीची प्राइस 5 रुपयावर आले असते तर याचे कस्टमर्स 10 युनिटवरच आले असते. कारण कॉफीचे बरेचसे कस्टमर प्राइस चहाची कमी झाल्यामुळे इकडं डायव्हर्ट झाले असते. म्हणजेच टीची प्राइस डिक्रीज झाल्यानंतर डिमांड कॉफीची काय होणार, डिक्रीज होणार. म्हणजे याला जे म्हणतो आपण पॉझिटिव्ह रिलेशन म्हणतो, म्हणजे पॉझिटिव्ह क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. हा पहिला प्रकार झाला आपला, कोणता, पॉझिटिव्ह क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड.
पॉझिटिव्ह क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांडमध्ये कोणते येणार? एक्झाम्पलमध्ये काय घेऊ शकतो आपण? एस जी मीन्स सबस्टिट्यूट गुड्स, याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. आता पुढचं जे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे कार आणि पेट्रोलचा. पुढचं एक्झाम्पल आपण घेतलं कार आणि पेट्रोल. तर आता पाहूयात काय होईल. ओके, याच प्रकारे आपण त्याचं एक्झाम्पल घेणार आहोत, कार आणि पेट्रोल. तर कार आणि पेट्रोलचं एक्झाम्पल घेत असताना आपल्याला पाहायला लागेल त्याच्याही प्राइसेस. एकाची प्राइस घेऊयात, एकाची डिमांड घेऊयात, सेम याच्यासारखंच. ओके, तर आता घेऊयात कार आणि पेट्रोलचं एक्झाम्पल. इथं आहे कार आणि इथं आहे पेट्रोल. तर आता मला सांगा तुम्ही की जर कारची प्राइस आता ओके, नाहीतर आपण काय करूयात, पेट्रोल अँड कार असं घेऊयात. पेट्रोलची प्राइस घेऊयात. ज्यावेळेस पेट्रोल हे 90 रुपये 80 रुपये लिटर होतं, ओके, 80 रुपीज पर लिटर होतं, त्यावेळेस महिन्याला 10 कार सेल होत होत्या असं समजूयात. 10 कारची डिमांड कस्टमरची होती. परंतु त्याच वेळेस ज्यावेळेस पेट्रोल 150 रुपये लिटर होईल, जर दरची गोष्ट आहे, ज्यावेळेस 150 रुपीज लिटर पेट्रोल येईल त्यावेळेस कारची डिमांड कमी झालेली असेल का वाढलेली असेल? तर कमी झालेली असेल. म्हणजे कारची डिमांड तिथं 4 युनिटवरच आलेली असतील, 4 कार्स. ओके, मग आता याच्यामध्ये काय होतंय? प्राइस इन्क्रीज होते. म्हणजे पेट्रोल काय होतं? इन्क्रीज होत आहे. पेट्रोलची प्राइस इन्क्रीज होते. कारची डिमांड काय होते? डिक्रीज होते. कारची डिमांड काय होते? डिक्रीज. आता याच प्रकारे दुसरं एक्झाम्पल पुन्हा घेऊयात आपण. जसं की आता पेट्रोल गेलं 50 रुपीज लिटरवरती. आता पहिल्या जिथं 10 कार मागवल्या जात होत्या, कमी रेट झाल्यामुळे पेट्रोलचे, कारची डिमांड काय होणार? वाढणार. इथं 15 कार्स परचेस करायला लागले. म्हणजे ज्यावेळेस प्राइस डिक्रीज झाली, पेट्रोलची प्राइस ज्यावेळेस डिक्रीज होते त्यावेळेस कारची डिमांड इन्क्रीज होत असते. म्हणजेच याच्यामध्ये जर पाहिलं आपण रिलेशन, एक जर डिक्रीज होत असेल तर दुसरा, एक जर इन्क्रीज होत असेल तर दुसरा डिक्रीज होते, आणि दुसरा जर डिक्रीज होत असेल तर हा इन्क्रीज होतो. म्हणजे हे जे रिलेशन आहे, हे रिलेशन कसं आहे पहा. मी तुम्हाला आता एक हातवाऱ्यानुसार समजून सांगतो कशा प्रकारे. जर दोन्ही हात वरच्या बाजूला म्हणजे इन्क्रीज असेल, पॉझिटिव्ह रिलेशन झालं. दोन्ही हात खालच्या बाजूला असतील, डिक्रीज निगेटिव्ह रिलेशन झालं. पॉझिटिव्हच रिलेशन झालं. म्हणजे दोन्ही इन्क्रीज पॉझिटिव्ह रिलेशन, दोन्ही डिक्रीज पॉझिटिव्ह रिलेशन. हे डिमांड, आपण ही प्राइस घेऊयात आणि ही डिमांड घेऊयात, जसं इथं आपण अगोदर पण घेतलं होतं. ओके, प्राइस इन्क्रीज, डिमांड इन्क्रीज, प्राइस डिक्रीज, डिमांड डिक्रीज, हे झालं पॉझिटिव्ह रिलेशन. हे होतं सबस्टिट्यूट गुड्सच्या बाबतीत. म्हणजे दोन्ही हात वर आणि दोन्ही हात खाली, हे कधी होतं? सबस्टिट्यूट गुड्सच्या बाबतीत. परंतु आता पाहिजे आपल्याला, ह्या ज्या गुड्स पाहिल्या ह्या कॉम्प्लिमेंटरी गुड्स आहेत. आता जसं की मी तुम्हाला मग अशी एक्झाम्पल दिलं तर, सबस्टिट्यूट गुड्सच्या ठिकाणी आपण एकच वस्तू यूज करतो कोणती पण. परंतु कारण का, एक गरज पूर्ण करण्यासाठी, सबस्टिट्यूट गुड्समध्ये गरज किती होती? एक, आणि पूर्ण करण्यासाठी वस्तू किती होत्या? 2. आता याच्यामध्ये काय, गरज एकच, परंतु ती गरज पूर्ण करण्यासाठी वस्तू 2 लागतात आपल्याला. एक गरज पूर्ण करण्यासाठी किती वस्तूचा वापर करावा लागतो आपल्याला? 2 वस्तूचा वापर करावा लागतो. म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंग जर करायचं असेल स्वतःच्या कारमध्ये, ओके, तुम्हाला जर ट्रॅव्हलिंग करायचं असेल स्वतःच्या कारमध्ये, ट्रॅव्हलिंगसाठी कार प्लस पेट्रोल हे लागेल तुम्हाला. मग त्या प्रकारे तुम्हाला एकच नीड होती तुमची, ट्रॅव्हलिंग, आणि त्याला कंप्लीट करण्यासाठी कार अँड पेट्रोल या 2 गोष्टींची डिमांड द्यावी लागली. मग याच प्रकारे याला जी म्हणतो आपण, जिथं एक गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त वस्तूंचं कॉम्बिनेशन केलं जातं आणि त्यातून एक गरज पूर्ण केली जाते, याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी गुड्स किंवा जॉईंट गुड्स. याला कोणत्या गुड्स म्हणतो? कॉम्प्लिमेंटरी गुड्स किंवा जॉईंट गुड्स. ओके, मग आता याच्यामध्ये काय होते? प्राइस इन्क्रीज झाली, डिमांड डिक्रीज होते. प्राइस इन्क्रीज झाली, डिमांड डिक्रीज होते. प्राइस डिक्रीज झाली, डिमांड इन्क्रीज होते. म्हणजे दोघांचं जे रिलेशन आहे अपोजिट साईडला दाखवते. याला आपण निगेटिव्ह म्हणू शकतो किंवा इनव्हर्स म्हणू शकतो. याला काय म्हणू शकतो? निगेटिव्ह किंवा इनव्हर्स म्हणू शकतो आपण. ओके, मग हा जो दुसरा प्रकार आहे हा पाहिलेला आपण, निगेटिव्ह
क्रॉस इलॅस्टिसिटी, निगेटिव्ह क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. हे कोणत्या गुड्ससाठी येतं? सी जी मीन्स कॉम्प्लिमेंटरी गुड्स. आता जो तिसरा प्रकार आहे, हा तिसरा प्रकार झिरो क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आता झिरो क्रॉस इलॅस्टिसिटी डिमांड आपण अशाच प्रकारच्या एक्झाम्पलमधून समजून घेऊयात. इथं जसं की या एक्झाम्पलला आणि पहिल्या एक्झाम्पलला आपण कॉम्बिनेशनमध्ये घेऊयात त्याच्यामध्ये. ओके, हे एक्झाम्पल आणि पहिलं एक्झाम्पल आपण दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर दोघांना कॉम्बिनेशन केल्यानंतर आपण करूयात पेट्रोल आणि टी यांची प्राईस कम्पेअर. ओके, काय झालं? पेट्रोलची प्राईस 10 रुपीज होती, त्यावेळेस 5 कप ऑफ टीची डिमांड होती, नाहीतर 50 कप ऑफ टीची डिमांड होती. ओके, 50 कप मागवले जायचे त्यावेळेस. कधी? ज्यावेळेस पेट्रोलची किंमत 10 रुपये होती, किंवा समजूयात आपण तेच एक्झाम्पल घेऊयात 80 रुपये पेट्रोल असताना. आता त्याच प्रकारे मी तुम्हाला विचारलं की पेट्रोलची प्राईस 150 रुपीज झाली, पेट्रोलची प्राईस 150 रुपीज झाली, टीच्या डिमांडवर किती परिणाम पडेल? तर सगळ्यांची उत्तर येतील सर पेट्रोलचा आणि टीचा काहीही संबंध नाही, टीची डिमांड जेवढी आहे तेवढीच राहील. पेट्रोलचा आणि चहाचा काही संबंध काय? एखादा अतिहुशार विद्यार्थी, असतात भरपूर असे विद्यार्थी, एखादा अतिहुशार विद्यार्थी काय म्हणेल, सर आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय त्यावेळेस आमच्याकडे पैसे होते 150 रुपये, आम्ही जर 80 रुपयाचं पेट्रोल भरलं असतं तर आम्ही 10 जणांनी चहा पिला असता बाकीच्या 70 रुपयामध्ये, परंतु आम्ही 150 रुपयाचं पेट्रोल भरलं आणि त्याच्यामध्ये 50 रुपयाची चहाची डिमांड आमची कमी झाली. असं नाही, आपण ॲक्च्युअल म्हणलं घेतो, तुमची कंडिशन त्याच्यामध्ये त्या कोणतेही सर्कमस्टन्सेस घ्यायचे नाहीत, सरळ सरळ पाहायचं. पेट्रोलचा आणि टीचा काही संबंध नाही, म्हणून पेट्रोलची डिमांड पेट्रोलची प्राईस इन्क्रीज हो नाहीतर डिक्रीज हो याच्यावरती कसल्याही प्रकारचा इम्पॅक्ट पडणार नाही. नो इम्पॅक्ट ऑन टीज डिमांड, नो इम्पॅक्ट ऑन टीज डिमांड. ओके, सो ही जे काही रिलेशन नाही इथे याला आपण म्हणतो म्हणजे नॉन रिलेटेड गुड्स. याला कोणत्या गुड्स म्हणू शकतो? नॉन रिलेटेड गुड्सची जी डिमांड असते ही डिमांड आपल्याला झिरो क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणू शकतो. म्हणजे याच्यामध्ये कोणते घेऊ शकतो? नॉन रिलेटेड गुड्स ह्या घेऊ शकतो. तर हे होते प्रकार क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचे. आता पुढे पाहिजे प्राईस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड आणि त्याचे प्रकार. ओके.